असा आवेश मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी मानकरी ठरतोय। मी मान्यवरांना विनंती करतोय, SP शेठ साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे। आपण पाहतोय दीपक जे पाकतेकर चांदीप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं मंडळाला आर्थिक सहाय्य प्राप्त झाले। जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, धन्यवाद। या ठिकाणाहून आपण अगदी वेळात वेळ काढून SP सेट आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपलं मोलाचं सहकार्य नेहमीच असतं, त्याबद्दल मी KPL पर्व 4च्या कमिटीच्या वतीने आपण धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि पुन्हा एकदा वळूया आपण छोट्याशा विश्रांतीनंतर मैदानाच्या आतमध्ये माझे साथी समालोचक सन्मान्य सागर कोम सर। धन्यवाद सर। वळूया दुसरा एक सामना आपल्या भेटीला आलाय, एलिमिनेटर जो खेळला जातो युवा ग्रुप वर्सेस संघर्ष वॉरियर्स। जरूर पहिल्यांदा पल्ला पडला होता वेगळा आणि पहिल्यांदा युवा ग्रुपने नाणेफेक हरलंय। यावेळेस त्यांना करायचे फलंदाजी आणि त्याची सुरुवात देखील त्यांच्या जमिनीची झाली। 6 धावा 10 फलकरती लागल्यात। सागर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करतोय जरूर, तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन कमबॅक करतोय, चांगला चेंडू हाताळतोय। मागचा सामना अप्रतिम पाहायला मिळाला, एक विश्वसनीय डोळ्यांचं पारणं फेडेल असं फलंदाजी निश्चित पाहायला मिळाली। आणि तदनंतर आपण आलोय आता मात्र एलिमिनेटर। इथे चेंडूला उडवलंय, मिडऑन मध्ये ट्रॅव्हल होईल आणि पकडलाय झेल। बाद कोण होतोय? अविनाश। संपलाय त्याचा खेळ। महाराष्ट्राचा शिवराजा धन्यवाद। बघा काय चांगलं प्लॅनिंग केलं होतं, कारण सागरला देखील माहिती आहे की अविनाश हा एक चांगला फलंदाज आहे। त्याच्या जमेची बाजू म्हणजे काय की वाऱ्याचा वेग त्याच्या बाजूने होता आणि म्हणून विरुद्ध दिशेला येऊन त्याने गोलंदाजी केली आणि त्याला वाऱ्याच्या विरुद्ध फटका खेळायला भाग पडला आणि त्यामुळे अविनाश सारखा एक मोठा फलंदाज बाद झाला। कारण आतापर्यंत अविनाश याने चांगली फलंदाजी केली होती, आता मात्र स्वस्तात बांधून परतलाय। धावसंख्या स्थिरावली 6 या धावसंख्येवरती। नवीन फलंदाज विशाल आयकॉन प्लेयर, संघाचा कर्णधार। मागच्या सामन्यामध्ये जरूर उशिरा आला होता बाईटमध्ये, त्याने देखील सांगितलं होतं की आता मी लवकर येणार आहे आणि तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय। थोडक्यात वाचला नाही तर चित्र काही असं वेगळं। स्वेर मारा, वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा धाव मिळेल 7 या धावसंख्येवरती 1 गड्यांच्या मोबदल्यात। सागर ज्याला जे काम करायचं होतं, ज्या कामासाठी तो आला होता ते काम त्याने मात्र करून दाखवलंय। अविनाशसारखा एक मोठा फलंदाज माघारी धाडलाय। इथे मात्र पुन्हा वळून खेळायचं होतं स्वेर मारा। पंच सतीश जाधव फ्रॉम आडने दर्शवतात इट्स अ व्हाईट बॉल, 1 एक्स्ट्रा रन मिळेल। 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती। 3 चेंडूंचा खेळ खेळून झालाय, 8 धावा 10 बलकरती लागल्यात। मात्र अविनाश सारखा एक चांगला फलंदाज माघारी गेलाय, हे देखील विसरून चालणार नाहीये। थोड्या रनरेटने 2 नंबरला आपलं स्थान पक्क केलं होतं युवा ग्रुपने, नाहीतर ते देखील क्वालिफायर खेळले असते। इथे मात्र सागरने कमबॅक केलंय। विशाल सारखा एक मजबूत फलंदाज आहे जो काही कालावधीमध्ये खूप मोठ्या उंचीवर आलाय आणि त्याला या ठिकाणी बांधून ठेवण्यामध्ये यश मिळतंय सागरला। धावसंख्या स्थिरावली 8 या धावसंख्येवरती। इथे मात्र उडवलंय स्क्वेअर लेग मधून, चेंडू जातोय दन 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 सीमा पार। थँक्यू। आज महिलांना देखील
थांबवलं नाही, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. महिला कक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत, त्यांचं देखील KPL च्या कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. बाकीच्यांना विनंती असेल, महिला कक्षांमध्ये फक्त महिलाच बसतील, त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यायची. पुढचा चेंडू सागरचा, आत्ता मात्र जोरदार अपील. कोण बाद होतोय? विशाल, आयकॉन प्लेअर. जावं लागेल त्याला परत. संपतोय विशालचा खेळ. खेळाडूंना पाणी पाठवायचं आहे, पाण्याची व्यवस्था करायची. इथे मात्र विशाल चेंडूला मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि फसलाय. सागरने सांगितलंय, माझं नाव सागर आहे, का मी सलामीला गोलंदाजी करण्यासाठी आलोय, माझ्या हातात देखील चेंडू आहे आणि ते त्यांनी साध्य करून दाखवलं. आणि बघा सुमित कर्णधार, काय त्याचा जल्लोष, उचलून घेतलंय त्याने त्याला, कारण त्याला माहिती जो हुकमी एका मला हवा होता तो त्याने त्याला काढून दिला. कौतुक करावं लागेल सागरचं, कारण दोन महत्वाचे फलंदाज त्याने माघारी धाडले. एक म्हणजे अविनाश, दुसरा म्हणजेच विशाल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 12, 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल मनोज, प्रवीण, दीपेश. जर्सी जरी मनोजची असली तरी दीपेश मात्र गोलंदाजीला आलाय. हे देखील महत्वाचं षटक असेल, कारण 12च धावा झालेल्या आहेत, पण जमेची बाजू धावा 12 झाल्यात, मात्र 2 महत्वाचे गडी माघारी धाडलेत. नवीन फलंदाज पाहायला मिळेल संदेश आणि एका बाजूला प्रवीण. साईकला संदेश असेल, त्याने देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. आता मात्र संघाला 4 ओव्हरपर्यंत घेऊन जायचंय आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त धावा कशा बलकावर लागतील यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील, कारण आत्ता सामना आहे महत्वाचा. कारण इथून जर आपण जिंकलात तर दाखल होतील पुढच्या फेरीमध्ये, आणि हरलात तर वाट पाहावी लागेल 356 दिवसांची, अर्थातच 1 वर्षासाठी. मोळ्या मैदानात नवीन गोलंदाज झालाय दीपेश. संदेशसाठी कट करायचा होता, मात्र हलकासा चेंडू बाहेर राहिला आणि पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी झाली तर एक कमी टार्गेट पर्यंत पोहोचता येईल. मात्र युवा ग्रुप देखील तेवढाच तगडा संघ आहे, त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. प्रवीण देखील मोठी फटकेबाजी करतो आणि त्यांचा देखील प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा कशा गोळा करायच्या. दीपेश आता मात्र बाहेर येऊन कट करायचा होता, पंच घोषित करताय स्वेर मारा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, एक्स्ट्रा रन मिळेल. विचार केला युवा ग्रुपचा तर त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. स्वतः कर्णधार विशाल असेल, त्याचप्रमाणे अविनाश, स्वतः संदीप पाटील असतील, त्याचप्रमाणे विशाल असेल, असे चांगले फलंदाज, माफ करा चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. आणि जर एक चांगली टोटल बोर्डवर लागली तर हा सामना मात्र तेवढाच दर्जेदार पाहायला मिळेल. मनोज पुन्हा एकदा सज्ज होते, पंचांना पार करेल. संदेश देखील तयार असेल. कट केलाय पॉइंट मधून, एकदा पूर्ण केली जाईल. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. आणि हेच म्हणतात ना दर्जेदार क्षेत्ररक्षण, अशाच प्रकारची फिल्डिंगची गरज असेल. सुमित देखील दाद देतो, त्याला देखील माहिती आहे की एकूण 1 धाव महत्वाची आहे, कारण ज्याप्रमाणे युवा ग्रुपची गोलंदाजी आहे त्यांना देखील माहिती आहे की जर एक चांगला टोटल बोर्डवर लागली तर निश्चितच सामना मात्र तेवढासा कठीण होईल. 2 धावांना धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. संघर्ष ग्रुप यांकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय, म्हणजे इथून मात्र बक्षिसांची पर्वणी पाहायला मिळणार आहे. यॉर्क चेंडू खेळून काढलाय, मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होईल, 1 धाव तर पूर्ण केले जाईल. थांबवले वेळीच तेवढा चांगला थ्रो, तेवढंच चांगलं कलेक्शन. 1 धावानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ खेळून झालाय, म्हणजेच इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल
दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती मनोज माफ करा दीपेश चांगली गोलंदाजी करतोय आणि बांधून ठेवलंय त्याने या षटकांमध्ये. प्रवीण हा देखील तगडा फलंदाज आहे. मोठा फटका खेळायचा होता मात्र वाऱ्याचा ना एक भलतीच मजा पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय कारण थोडासा हलकासा चेंडू बाहेर निघतोय आणि म्हणून फलंदाजाला त्या बॅटच्या आणि चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन खेळावा लागेल कारण हा सामना आहे महत्त्वाचा. या सामन्यात आत्तापर्यंत आयुष्यातील सर्वात बेस्ट द्यावा लागेल कारण इथून जर जिंकलात तर परिणाम चांगला असेल आणि हरलात तर मात्र परिणाम थोडासा वेगळा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडू. अमर म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क महत्त्वाचा असतं आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचा असतो. इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रवीण आणि म्हणून हा देखील निर्धाव चेंडू हाताळतोय. दीपेशचे देखील दाद द्यावी लागेल कारण ज्याप्रमाणे त्याने आत्तापर्यंत चांगले चेंडू हाताळले. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर वाईट आला, मग डबल आली, मग पुन्हा सिंगल आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळतोय दीपेश. स्कोअर मात्र स्थिरावलाय 16 या धावसंख्येवरती. म्हणजे फक्त 4 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात प्रवीणसाठी. बघा प्रवीणने चेंडूला उडवलंय. वाऱ्याचा वेग तेवढाच महत्वाचा ठरेल का? सुटलाय, पकडलाय, झेल, संपलाय प्रवीणचा खेळ. थँक्यू डीजे. काय फटका होता. जर हा सकाळचा का दुपारची वेळ असती ना तर निश्चित हा षटकार 2-3 पावलं आणखीन पुढे गेला असता. मात्र मी म्हटलं होतं वाऱ्याचा वेग अतिशय मॅटर करेल. चेंडूला आत खेचलंय आणि तेवढाच चांगला झेल. मला वाटतं संघर्ष ग्रुपकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज लागलंय प्रत्येक विकेटसाठी. ते दीपेशला निश्चित मिळेल. दरम्यान या विकेटनिशी ओव्हर संपते. 2 षटकाच्या सावधीनंतर 16 धावसंख्या बोर्डवर पाहायला मिळेल 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्वतः संघ मालकाला यावं लागलं संदीप पाटील कारण त्यांना देखील माहिती आहे की इथून मात्र संघाला तारणं महत्त्वाचं आहे कारण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. 16 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या मात्र इथे दीपेश आला धावून आणि त्याने फक्त 4 धावा दिल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. इथून मात्र यापुढे 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये निश्चित 20-25 धावा यांना गोळा कराव्या लागतील कारण त्यांना देखील माहिती आहे की 35-40 पर्यंत धावसंख्या झाली तर एक चांगली फायटिंग टोटल मान्यता येईल. मात्र सुमित देखील तेवढीच चांगली प्लॅनिंग करून आलाय. आपल्या गोलंदाजांना कसं रोटेट करायचं हे देखील त्याला चांगलंच माहिती आहे. प्रत्येक चांगल्या ठिकाणी तो देखील खेळाडू तैनात करतोय आणि तेवढीच चांगली दाद देखील आज मिळते. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर वाटा बेसली गावात सुट्टीचा 50चा वाटा. वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. धाराशी बोलतय. थँक्यू. यस ब्रदर. थांबायचंय. नवीन गोलंदाज आलाय साईश. हा देखील नवा उभारता तारा सितारा खानिवडे गावचा. जरूर मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता. आत्ता मात्र इथे प्लॅटफॉर्म सेट आहे. गेम चांगला आहे. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. साईश खेळून काढलाय. जातोय मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. 2 धावाचा प्रयत्न असेल का? चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो थोडा गजाळ होता मात्र फारसं नुकसान झालं नाही. 1च धाव मिळेल. धावसंख्या धावून पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. इथून मात्र अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. साईश देखील चांगला गोलंदाज आहे मात्र विसरून चालणार नाही संदीप पाटीलला कारण तो देखील एक चांगला अनुभव खेळाडू आहे. मागच्या सामन्यात देखील चांगला फटका पाहायला मिळाला होता त्याच्या बॅटमधून. आता तो देखील आलाय कारण त्याला देखील माहिती आहे की इथून संघाला मला पुढे घेऊन जायचंय. उमेशसाठी राजेश किनी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. या कॅशसाठी हा जो अप्रतिम झेल पकडलाय. आता मात्र इथे
बक्षिसांची खैरात पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. निर्धाव चेंडू हाताळतोय साईश, त्याला देखील तेवढंच चांगला सपोर्ट सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू उडवलाय, कव्हर पॉइंट मध्ये एक धाव पूर्ण केली जाईल आणि एकच धाव. एक धावांनी धावफलक करतोय 18 या धावसंख्येवरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आत्तापर्यंत विचार केला तर युवा ग्रुपचा अविनाश आणि संदेश सलामीची फलंदाजायचे, चांगली फलंदाजी करायचे. तदनंतर संदीप पाटील आणि विशाल हे चांगले फिनिश द्यायचे. मात्र हे दोघे स्वस्तामध्ये माघारी परतले आणि थोडासा संघ अडचणीत सापडतोय. इथे हा झेल पकडण्याची नामी संधी आली होती, झेल टिपता आला नाही, नाहीतर परत जावं लागलं असतं. एक धाव मिळेल. संदीप आणि संदेशची जोडी क्रीजवरती आहे. त्या दोघांना देखील माहिती आहे की इथून मात्र आपण दोघांनाच खेळायचं, शेवटपर्यंत खेळावं लागेल. जर 35-40 धावा धावलकारती लागल्या तर एक निश्चित फायटिंग टोटल, ज्याप्रमाणे वाऱ्याचा वेग मॅटर करतोय, थोडंसं वातावरण देखील सुस्तावलेलं आहे, त्याचा फायदा त्यांना निश्चित मिळेल. मात्र त्यासाठी शेवटपर्यंत खेळावं लागेल. इथे उसरी घेतलेला चेंडू हवेत उडवलाय, परत सुटलाय झेल, मिळतंय जीवनदान संदीप पाटीलला आणि 2 धावा देखील पूर्ण करतायत. म्हणजे ज्या ठिकाणी 1 धाव नको होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. इथून मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शाहीशने मात्र चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी साईशच्या माध्यमातून. इथे मात्र ब्लॉक चेंडू, यॉर्क चेंडू, तिकट मारा, निर्धाव चेंडून सांगता होईल या षटकाची. 3 षटकाच्या सावतीनंतर धावसंख्या पाहिली तर 21 3 गाड्यांच्या मोबदल्यात. यस डीजे. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर, राग तुझा हिल कर हिल कर हिल कर हिल कर, आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर, राग तुझा हिल कर हिल कर हिल कर, पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर. येस, कितीही चिल म्हटलं तरी इथे मात्र चिल कोण करणार नाही, कारण आत्ता वातावरण तापलंय. कारण अशी काही वेळ आली इथून मात्र आर्या पार, आणि आर्या पारसाठी आलाय नवीन गोलंदाज उमेश, त्याने आत्ताच 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळवलंय. इथे मात्र चेंडूला उडवलंय, कव्हर मधून सुमित ट्रॅव्हल करतोय, मात्र चेंडू जाईल सीमा पार. हा येईल खणखणीत चौकार. आईचा वाजे सोहला गाजे सीताची पुंगवेला, हे बँड काय वाजतो आईचे पालखीला, हो बँड काय वाजतो. थँक्यू डीजे. राजेशजी किनी अर्थातच ओबीसी सेल पालघरचे यांच्या माध्यमातून उमेशला 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं होतं. एक अप्रतिम झेल त्याने देखील टिपलाय. म्हणजेच प्रत्येक खेळाडूला दाद देण्याचं काम या KPL मध्ये पाहायला मिळालं. कारण पाठीवर अनुभवाची, आशीर्वादाची, मायाची थाप असली की कार्य देखील चांगलं होतं, आणि तेच कुठेतरी या KPL मध्ये पाहायला मिळतंय. अजून एक जमेची बाजू सांगेन की 3 पिढ्या खेळताना पाहायला मिळाल्या, वडील मुलगा देखील खेळताना पाहायला मिळाला, मामा बाच्यांची जोडी पाहायला मिळाली. पोळ्या मैदानात त्या ठिकाणी 25 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र या अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 5 चेंडूवरती मोठे फटके निश्चित येतील. इथे मात्र प्रयत्न होता तोच, चेंडूला उडवलंय. आता इथे रिले झेल देखील झाला नाही, म्हणजेच 4 क्षेत्ररक्षण आणि 2 धावा संदेशने धावून पूर्ण केल्या गेल्या. संदेशला देखील 2 वेळा जीवनदान मिळालं आणि संदीपला देखील 2 वेळा जीवनदान मिळालंय. म्हणजेच कुठेतरी लक फॅक्टर आहे आणि 2 धावा पूर्ण करतील. 27 धावा धावलकारती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. उमेशला देखील विसरून चालणार नाही. हा देखील एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज आणि तेवढाच अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा पंचांना पार करेल. संदेशसाठी बॅटची कड घेतली, मोठा फटका ओढवायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, कारण ज्या दिशेला खेळायला हवा होता
त्या दिशेला खेळता आलं नाही आणि म्हणून बॅटची कट घेतली. 1 धाव मिळेल. 28 धावा धावबलकरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. उमेश मात्र बांधून ठेवतोय. त्याने देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र झेल पकडता आले नाही, नाहीतर कुठेतरी समीकरण वेगळं असतं. त्याने 7 धावा दिल्यात. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूंवरती मोठे फटके मारावे लागतील. संदीप पाटील स्वतः आलेत. मोठा फटका खेळायचा होता, रूम बनवला होता, मात्र बाउन्स चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा उमेशच्या माध्यमातून. 28 या धावसंख्येवरती स्कोर स्थिरावलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात विकेट मॅटर करणार नाहीत, कारण इथून फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. जर 2 मोठे फटके आले तर चांगला स्कोर जाईल, 30+ होईल, म्हणजेच एक चांगला बॅलन्सिंग सामना पाहायला मिळेल. नाहीतर थोडंसं समीकरण मात्र वेगळं पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये. ब्लॉक चेंडू अप्रतिम तिखट मारा उमेशच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू हाताळतोय. 1च धाव दिली जाईल. धावसंख्या धावून पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. उमेशने खरंच चांगली गोलंदाजी केली, कारण शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं मानलं जातं क्रिकेटमध्ये. हाणामारी षटक, मात्र या षटकात आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू हाताळले. संदेश तयार असेल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आपटला होता. चांगला चेंडू होता, फटका मारता आला असता. बॅटची कट घेऊन ट्रॅव्हल केलाय पॉईंटमध्ये. 1 धाव पळून काढली आणि 1च धावावर समाधान मानावं लागेल. 1 धावाण्याची धावसंख्या धावून पोहोचली 30 या धावसंख्येवरती. म्हणजे 24 चेंडूंमध्ये 31 धावांचं असेल आव्हान. ते म्हणजे संघर्ष वॉरियर या संघासमोर. 24 चेंडू 31 धावा कशा होतील, कधीपर्यंत होतील, किंवा युवा ग्रुप ते डिपेंड करेल की संघर्ष पुढे जिंकून पुढे जाईल, हे सगळं पाहूया आपण सेकंड इनिंगमध्ये. तत्पूर्वी डीजेकडे जाऊया, ऐकूया एक सुमधुर संगीत. निवडे प्रीमियर लीगची शान, गाव देवीचं वरदान, इथे क्रिकेटपटूंची खाण, साईनिधी संघ जीव की प्राण. सामना बघायाल जग, सामना बघायाल जग, खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग, आमचे खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग, खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग, खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग. संघ मारुती संघ खेळात भरती हो रंग, जिजाऊ संघ ओमसाई संघ खेळात होती हो दंग. साईनिधी संघ मारुती संघ खेळात भरती हो रंग, जिजाऊ संघ ओमसाई संघ खेळात होती हो दंग. युवा ग्रुप संघ झुंजार, गाव देवी संघ दमदार, साईचरण संघाचा खेळ शानदार, मारी सीमा पार षटकार. सारे खेळाडू आहेत किंग, सारे खेळाडू आहेत किंग, खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग, आमचे खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग, खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग, खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग. संघ एन्जॉय किंग, संघाची न्यारीच हाय बात, ऑफिस ग्रुप संघ प्रियल वॉरियर्स संघ जो मात. हॅलो, चला दिलीप पाटील कॉमेडी किंग कॉमेंट्रीसाठी यायचं या ठिकाणी. यस डीजे. येस थँक्यू डीजे. संघर्ष वॉरियर याचकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आले. 3 विकेट गेलेले आहेत, 600 रुपयाचं कॅश प्राईज आले. आणि जर संघर्ष वॉरियर हा माफ करा, जर
प्रफुल्ल जरा यायचंय इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे. प्रफुल्ल. चेतन किनी याचकडून सागर पाटीलच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. संघर्ष ग्रुपकडून जर हा सामना जिंकला संघर्षने तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणि सागर पाटील याच्या प्रत्येक षटकाराला चेतन पाटील यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. येस, चिन्मय तरे आणि कुशल भोईर याचकडून जर सीमा बाउंड्रीच्या म्हणजे बाहेर जर कॅच पकडला तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. म्हणजे आता जर कॅच पकडला तर 1000 रुपये मिळणार आहेत प्रेक्षकांना. हॅलो, आपण या ठिकाणी पाहतोय सन्माननीय हेमंतजी राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या KPL पर्व 4च्या निमित्ताने. सन्माननीय अध्यक्ष साहेब, आपणास विनंती असेल की आपण हेमंत राऊत सरांचा यथोचित सन्मान करावा. चलो, मॅच इज गोइंग ऑन. ऐकूया आपण मनोज पाटील यांना. थँक्यू सर. धावसंख्या आपण बघतोय पहिल्या चेंडूवर एकदा येताना आपल्याला बघायला मिळते, अकाउंट ओपन होताना आपल्याला बघायला मिळते. विजयासाठी जर आपण बघितलं तर 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आणि गुल्लू जितेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 1 धाव. एलिमिनेटर सामना आहे त्यामुळे विजय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ विजयी होईल तो संघ आपल्याला बघायला मिळेल क्वालिफाय दुसरा सामना खेळण्यासाठी. लगातार 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिक साठी आदरणीय मिलिंद काशीनाथ किणी शिवसेना शाखा प्रमुख खराटरा मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. गोलंदाज यावेळेला आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप 4 धावांकरिता चौकार. कम ऑन डीजे. एन्जॉय किंग संघाची न्यारीच हाय बात. ऑफिस ग्रुप संघ प्रियल वॉरियर्स संघ जो मात. श्रीरामाचं वरदान. थँक्यू. युवा ग्रुपच्या गोलंदाजांनी जर हॅट्रिक साध्य केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आदरणीय किरणजी जाधव साहेब यांच्याकडून. तर मोठी पर्वणी आहे खेळाडूंसाठी. याआधी आपण बघितलं 6 षटकार प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आता विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे बक्षिसांची खैरात होते. कारण खानिवडे गाव म्हटलं तर आगरी समाजात हे सर्वात श्रीमंत गाव आहे. दुबई मिनी दुबई म्हटलं जातं या गावाला. आणि एक चांगली बातमी आहे खानिवडे गावातून, कारण आता आगरी समाजात एक खूप मोठी स्पर्धा होईल बिरवाडे आगरी चषक आणि तिथे खानिवड्याचा संघ येतोय. तर सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतोय कारण खानिवडे म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जात आहे. विलास काका खूप चांगले क्रिकेट खेळायचे. त्यानंतर जयकांत तरे असतील, अजय घरत असतील, उमेश घरत असतील, तर हे खूप चांगले खेळाडू खेळायचे. आणि आम्हाला असं वाटतं की नेहमीच वाटत होतं की खानिवड्याचा संघ सुद्धा आगरी चषक खेळला पाहिजे. परंतु जयकांत तरे असतील, आता अजय घरत असतील, ह्यांनी मात्र एंट्री केलेली आहे बिरवाडीच्या मैदानावर. नक्की 23, 24, 25 फेब्रुवारीला ही स्पर्धा असेल. खूप मोठी स्पर्धा असते आणि 3 दिवस सर्व प्रेक्षकांसहित खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करतात बिरवाडीचे आगरी बांधव. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम चेंडू आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर थोडाच खाली राहतोय चेंडू.
जयकरजी तरे साहेबांनी आम्हाला म्हटलं की चांगला संघ बांधणी झाले, येत्या 1-2 वर्षामध्ये नक्कीच खानिवडे संघ सुद्धा अग्री समाजामध्ये वरच्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळेल आणि शुभेच्छा असतील खानिवडे संघाला. धावसंख्या 5. यावेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. मिस फील्ड आपल्याला बघायला मिळते आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 9 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. प्रथम गोलंदाजी करताना गोलंदाज विशाल यावेळेला त्रिफळाचित करतोय, एक तुम्हारी तो एक हमारी. कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामन तुला हो करतो आम्ही, नाना नारे नारे होटी भरतो आम्ही. आई नामन तुला हो करतो आम्ही, नाना नारे नारे होटी भरतो आम्ही. आहे तू काढले डोंगरा, आई आलो तुझे मी दर्शनाला. आई वेगवेगळ्या आई सांगू तुझा, आई वेगवेगळ्या आई सांगू तुझा. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. थँक्यू डीजे, थँक्यू. दिलीपजी पाटील सरांचं इथे शुभ आगमन होते. एक अग्री समालोचक म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 9 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. तर 9 धावा धावफलकावर आपण बघतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. बघा युट्यूब लाईव्ह आहे स्पर्धा, त्याच्यामुळे आम्ही कमेंट्स वाचतोय की लाईव्हला सुद्धा कमेंट्स येतात की दिलीप पाटीलला बोलवा असं समालोचन करण्यासाठी. तर खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय प्रेक्षकांचं सुद्धा. आणि इथे झेल घेतलेला आहे निधड्या छातीचा मर्द मराठा छत्रपती त्यो स्वराजाचा. तर दिलीपजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेत. तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 9 धावा झालेत. काय म्हणतील दिलीप भाऊ, कशा पद्धतीने तुम्ही वर्णन करतील? कारण विजयासाठी आपण बघितलं तर 31 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये आणि पहिल्या षटकात 9 धावा झालेत. 2 गड्याच्या मोबदल्यात सुस्थितीमध्ये आहे. 3 गडी बाद झालेत. मनोज भाऊ थँक्यू. तुम्ही बाडोलीवरून इथे आलेले आहेत. तुम्ही सुद्धा आगरी समाजाचे आहात आणि चांगलेच लँग्वेज आहे तुमची नावाजलेली अशी. आणि बाडोली गाव सांगितलं तर जांभूल गाव असा ओळखला जातो. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे जांभले म्हणून. जांबांची तर खूपच अमेरिकी जपान चीन मध्ये तुमची मागणी आहे. वाईन आहे त्याची किंमत नाही ती म्हणजे जांभळांची दारू. कारण 5,000 रुपयाला एक बाटली गेलेली होती अमेरिकेमध्ये. प्रतिनिधी पाठवायचा 12वा नाही तर सोम्या गोम्या हऱ्या नाऱ्या सगळे नावाचे येतील. तर कृपया करून लक्षात ठेवायचं आपण. आणि तुम्हाला 2 रनाची पॅनल्टी असणार. सुमित आपला 12वा खेळाडू पाठवायचा आमच्याकडे. पुन्हा एकदा लो चेंडू गुल्लू यांच्या बॅटीमधून निघालेला सहजपणे 1 धाव आणि विकेटी करतो तो पंढरी आप्पाचा मुलगा आहे. पंढरी आप्पाचा आत्ताच मला फोन आला का माझा मुलगा खेळतो दिलीप, त्याचं वर्णन कर. प्रतीक पंढरी आप्पा सांगितलं तर त्या वयामध्ये फास्टर गोलंदाज होता. भले भले घाबरायचे त्यांना, पण त्यांचा मुलगा काय करू शकत नाही. फक्त विकेटीचं काम करतो. तो सुद्धा कधी कधी चेंडू सोडून देतो सुस्त असा. पुन्हा एकदा लो चेंडू चांगला क्षेत्ररक्षण पाय भेटतो. प्रतीक यांचा खराब चेंडू दर्शितात पंत नरेश किनी. आमचे पालघर जिल्ह्यामध्ये
आणि धावसंख्या 11 आणि आता कापणारा बकरा वजडी मुंडी कोणाला रक्ती तर उमेश घरे त्यांनी आधीच सांगितले का रक्ती मला पाहिजे काय बघा काय नावं असतात रक्ती त्याला पाहिजे म्हणजे रक्तीमध्ये ताकद आहे पुन्हा एकदा लो चेंडू सरळ चेंडू मला वाटते सुमित डेकले सारखा एका हाताने पकडतो श्रवण नितीन पाटील यांचा मुलगा आहे पूर्ण पाटील खानदान आहे या मॅच मध्ये आणि त्यांचे लहान पोरं किंवा जगन भाऊ सुद्धा आलेले आहेत माजी सरपंच पण ते गपचू एकच मॅच बघतात त्यांच्या आणि निघून जातात तर माजी सरपंच जगन पाटील यांनी इथे यायचं आमच्या व्यासपीठावर गुपित मॅच बघतात ते पुन्हा एकदा खेळाकडे लोपतीचा चेंडू सरळ चेंडू आमच्या समोर येतो हा ना करता बघूया किती धावा येतात बादशाह म्हणजे विशाल बघूया हा ना करता चांगली फेकी होती पूर्ण 2 धावा होता सहजपणे 2 धावाने होते ते मनोज भाऊ तर 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय धावसंख्या 1.3 चेंडूंचा खेळ होतोय जबरदस्त समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय नक्कीच पुढच्या वर्षी बहाडोली प्रीमियर लीगला एक दिवस द्यायचा तुम्ही मी आताच तुम्हाला सांगतोय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय अविनाश गोलंदाज आहे 15 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांचं लक्ष समोर आहे अविनाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे आपण बघतोय मोठा फटका येईल का आणि इथे झेल सुटलेला आहे की क्षेत्ररक्षण चांगलं झालंय खूपच चांगलं क्षेत्ररक्षण खूपच म्हणजे जवळजवळ 2 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी असा क्षेत्ररक्षण भेटायला खूप कमी भेटतात प्लेयर श्रवण पाटील यांच्याकडे खुश खबर जर कॅच पकडला तर नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस आलेलं आहे धावसंख्या झपाट्याने वाढते ती 16 तर पुन्हा एकदा चिमण्या गावातील गोलंदाज सरळ चेंडू गॅप पद्धतीने मारले बाबू हाच बाबू 2012ला लादेन जिम मध्ये होता नंतर त्याची फिटनेस वाढल्याबद्दल सी राम जिमनेमची राजेश किनी यांनी बोलवला त्याला आणि बस स्टॉप इथे त्याची जिम खुल्ली केली आता वसेश्री 2025चा मानकरी हाच तो बाबू गेनू आणि पंकज गोल्डन यांचा रेकॉर्ड तोडलेला आहे कारण जवळजवळ 2 वेळा टायटल पंकजनी मारलेली आता बाबू तयार झालेला आहे आपल्याकडे पुन्हा लोपदी चेंडू सरळ चेंडू येते माझ्या समोर विशाल बादशाह पुन्हा गच्चाल क्षेत्ररक्षण फेकी चांगले होते पण क्षेत्ररक्षण खूप खराब होतं विशाल यांच्या षटक संपतो 12 चेंडू आणि 12 धावा तर 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष आहे तर एक छोटीशी विश्रांती घेतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा खानिवडे प्रीमियर लीग 2024 हॅलो सूचना आलेल्या आहेत वन विभाग आणि सरकार तर्फे मानवी पोलीस तर्फे शार्क मासा आपल्याकडे आलेला आहे तर दाढी हत्या यांना आगमन केलेलं आहे का तुम्ही आणि चिमण्याचं सुद्धा दाढी हत्या आहेत आणि दोन्ही दाढी हत्यांना आव्हान आहे का तुम्ही नदीमध्ये जाऊ नको शार्क मासा खूप वेगाने आलेला आहे जोरात तुमचा पाय नाही तर तुमचा हात पण घेऊन जाणार चुकून नदीत पाय टाकू नका सध्या मोनरला आहेत पण इथे आगमन झालेलं आहे खार्डीमध्ये आता त्याचा रात्री उगम झालेला आहे कदाचित त्याची डावी आणि उजवी बाजू अजून सापडलेली नाही आतापर्यंत ड्रोन कॅमेरा फिरतो पण काही सापडत नाही मागचा वरचा काटाच सापडतो त्याचा पुन्हा एकदा मॅच कडे आजपर्यंत सरकार विचार करतो का या पालघर जिल्ह्यामध्ये मोनर साईडला कसा गेलेला आहे कारण इथे आहे दाढी हत्या त्याला माहिती आहे कसा पकडायचा तो शार्क माशाला पुन्हा एकदा लो चेंडू बघू कॅच होते का मॅच फिरते अप्रतिम कॅच होता नाही धरतीला दान जबरदस्त क्षेत्ररक्षण होता पण काही थोडं कमी पडतो तो क्षेत्ररक्षण थोडा पुढे गेला थोडा मागे असता तर कॅच असता पुन्हा एकदा संदीप पाटील व्यक्ती पहिला षटक सांगित तिसरा षटक असणार
दुसरा चेंडू घेऊन येतो तो लो पद्धतीने मारला सरळ जातो तो कशीत कोपरच्या गावा साईडनी कच्च्या क्षेत्राचे पाहायला भेट युवा संघाकडनं ये बघा फेका तू फेका मैने फेका असं वाटलं का दांड्या गरबा नाचायला लागले ते गरबा नवरात्रला पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यामध्ये बारोली जिथे तुमचा मनोज दादा तुमच्या गावामध्ये जाळ टाकलेला का शार्क मासा आमच्या हद्दीत यावा पण नाही त्याला उलकणी देऊन आला खालून खालून काय असेल त्याला शार्क माशाला आदरणीय आनंदजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये आलेत. अनिल वरठा याने जर षटकार मारला तर धन्यवाद सर. तर धावसंख्या आपण बघतोय 10 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांचं लक्ष समोर आहे. हलक्या हाताने चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढले एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघतोय 2 ने पुढे सरसावते. विजयासाठी अजूनही 7 धावांचं लक्ष समोर आहे. या पुन्हा एकदा आपण जाऊया दिलीपजी पाटील साहेबांकडे. 9 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. अप्रतिम समालोचन करतात आमचे आगरी बांधव आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदीप आपल्याला बघायला मिळेल. इथे आपण बघतोय थोडासा शरीराचा वेध घेत चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. सुभाष सेठ आणि नितीन तरे यांच्याकडून या खानिवडे प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 3000 आले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. संदीपने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये किरणजी जाधव साहेब यांच्याकडून आलेले आहेत. आणि इथे आपण बघतोय चेंडू सीमारेषा पार चौकार. फक्त विजयासाठी आपण बघितलं तर डीजे तर फक्त 2 धावा पाहिजेत. तर म्हणून दादा तुम्ही बाडोली गाव सांगितलं तर खूप प्रसिद्ध आहेत. बघा बाडोलीला जेव्हा जांबाचं सीझन असते तेव्हा जावाला सुद्धा बोलवत नाही कारण का टोपलाभर जांबा मागेल. लग्न पण नाही ठेवत तारीख पण नाही काढत का जांबांचे नुकसान होईल. खरोखर राजेंद्र तरे सुद्धा हे जावा आहे तुमच्याकडे काय म्हणून भाऊ बोलतात कारण खाली पडलेली जांभळं असतात ना त्यांना सुद्धा म्हणजे सोन्यासारखा भाव मिळतोय म्हणून कदाचित बोलवत नसतील. परंतु मी तुम्हाला नक्कीच बोलवेन तुम्ही हमखास या. नाही तसं काही नाही. मेहनत आहे जांबाला सोन्याचा भाव आहे. साता पलीकडे जपान अमेरिका इथे मागणी आहे तुमची जांबांची दारूची जबरदस्त वाईन 1 नंबर. म्हणूनच आपण जांभूळ गावाला गेलो ना की चहा डिगभर पाचतील पण जांभूळ खायला देत नाही. चुकून नाही असं सांगतील यंदा आली नाही रे तू लवकर आला रे पातल आलती रे असं माझा मामा सुद्धा बोलते मला. मी चुकून बोलत नाही त्याला का मला जांबा दे. जांभल्यापेक्षा जांभूळ देते आंबट खायला. खा बाबा खा. मनोज बाबा असू दे तुमची ती जांभळांची पावडर सुद्धा शुगरला चांगली आहे. शुगरसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता तुमची थायलंड ऑस्ट्रेलियाला तिथे निवड झालेली आहे तुमच्या पावडरची. खूप चांगलं गाव आहे. मग प्रसिद्ध आहे कवाली. काही वर्षापूर्वी कशीत कोपरमध्ये कवाली आता बाडोलीच्या गावामध्ये होते. पुन्हा मनोज भाऊ यावेळेला आपण बघतो शॉर्ट लेगला चेंडू निघून जातोय लॉंग लेगला सीमारेषा पार आणि विजयी चौकार आपल्याला बघायला मिळतोय. आता क्वालिफाय दुसरा सामना असेल तर मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या